नमस्कार, मी पी थोडं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघलेल्या आहेत गटक आणि गट त्याच्यासाठी आपले औषध निर्माण अधिकारी या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव तिथे रिक्वायर्ड आहे. 2 वर्षाचा अनुभव असल्याशिवाय तुम्ही या पोस्टसाठी जे आहेत ते थोडक्यामध्ये इलिजिबल किंवा तुम्ही पात्र नसाल. तर हे एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट नेमकं कसं असतं, याचा फॉर्मॅट कसा असतो, कशाप्रकारे आपल्याला हे जे आहे ते तयार करावे लागेल, याबद्दल तुमच्या मनामध्ये भरपूर शंका होत्या, भरपूर प्रश्न होते. काही लोकांनी कमेंट बॉक्समध्ये मला याच्याविषयी प्रश्न विचारले होते. तर त्याच्याविषयी एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल. तर हे तुम्हाला PDF टेलिग्राम चॅनलवरती जे आहे ते आपल्याला भेटून जाईल. आयडियल फार्मसी कोचिंग मीडियावरती किंवा फाईलवरती गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचे सर्टिफिकेट काल दाखवून दिलं होतं. तिथून तुम्ही हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं सर्टिफिकेट डाउनलोड करून घेऊ शकता. तर आता पहिल्यांदा याच्यामध्ये 3-4 सर्टिफिकेट मी अपलोड केले आहेत. कारण ज्याही ठिकाणी तुम्ही जॉईन असाल, काही विद्यार्थी गव्हर्नमेंटमध्ये ॲज अ फार्मासिस्ट म्हणून जॉईन असतील, काही सेमी गव्हर्नमेंटमध्ये असतील, काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काही लोकांनी काम केलेलं असेल, त्याचबरोबर काही लोक प्रायव्हेट मेडिकलवरती काम करत असतील. त्या सर्व लोकांचा विचार करून सर्व फील्डमधील महत्त्वाचे 2-3 फॉर्मॅट जे आहेत ते आपले जेही विद्यार्थी जॉईन आहेत, गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट असतील, प्रायव्हेट मेडिकलवरती काम करत असतील, त्या सर्वांकडून महत्त्वाचा एक जो फॉर्मॅट आहे तो मागून घेतलेला आहे. आणि व्हिडिओ चालू करण्याच्या पहिल्यांदा सांगून दे की कुठेही असं मेन्शन केलेलं नाही की एक्झामचं आपलं अनुभव सर्टिफिकेटचा फॉर्मॅट जो आहे तो अशा प्रकारचा पाहिजे. बऱ्याच जाहिरातीमध्ये तसं मेन्शन केलं असतं की या पद्धतीमध्ये तुम्ही आणा, पण आपल्या इथे तसं काही रेकॉर्ड नाही. कोणत्याही पद्धतीचा फॉर्मॅट हा एक आयडियल फॉर्मॅट कन्सिडर करून तुम्ही तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट किंवा अनुभव सर्टिफिकेट बनवू शकता. हा व्हिडिओ फक्त तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी बनवत आहे, बाकी असंच बनवा अशी काही रिक्वायरमेंट नाही. फक्त तुमचं जेही ठिकाणी तुम्ही घेत असाल तर त्या प्रोप्रायटरचं मेडिकलचं नाव व्यवस्थित वर मेन्शन पाहिजे, त्याचा सही शिक्का व्यवस्थित त्याच्यावरती मेन्शन पाहिजे, तुमचं नाव, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, किती वर्षाचा अनुभव आहे, एकूण अनुभव किती आहे, जॉईन कधी केलं होतं, लिव्ह कधी केलेला आहे, एकूण अनुभव किती आहे, या सर्व गोष्टी त्याच्यावरती केअरफुली मेन्शन झालेल्या पाहिजे. फक्त तेवढं रिक्वायर्ड आहे. तर चालू करत आता थोडक्यामध्ये. तर पहिलं सर्टिफिकेट तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र मी इथं दाखवून देतोय. ग्रामीण रुग्णालय बीबी, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. आता हे सरकारी जे आहे ते कागदपत्र आहे, अनुभव सर्टिफिकेट आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी जॉईन केलं होतं त्या 2022चं हे महत्त्वाचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही बघू शकता, जे की वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय बीबी यांच्याकडून जे आहे ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. तर वर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. वर अनुभव प्रमाणपत्र किंवा इंग्रजीमध्ये जर बनवत असाल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असं प्रकारे तुम्ही लिहू शकता. फॉर्मॅट बघा कसा दिलेला आहे. याच्यामध्ये प्रामाणिक करण्यात येते की श्री XYZ महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल, नोंदणी क्रमांक पुढं त्याचा दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात इथं तुमचं नाव तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल नोंदणी क्रमांक म्हणजे PCIचं तुमचं जे लायसन किंवा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथं त्यांनी दिलेला आहे. हे ग्रामीण रुग्णालय बीबी, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा येथे औषध भांडारात औषध निर्माण अधिकारी या पदावर 29/4/2021 पासून आजपर्यंत तर डेट मेन्शन केली होती. तुम्ही जर लिव्ह केला असेल तर इथं तुमची लिव्हिंग डेट येईल पर्यंत एस आणि पुढं मेन्शन केलेलं आहे 10, 29 आणि 92, 300 या वेतन श्रेणीमध्ये नियमित कार्यरत आहेत. या कालावधीत रुग्णालयातील औषध भांडारात देखरेख, औषधी विभागातील नोंदी तसेच औषध भांडाराची इतर सर्व कामे उत्कृष्टरित्या काम पाहत आहेत करिता प्रमाणपत्र देण्यात येते. खाली बाकी इथं मेडिकल ऑफिसरची साईन आहे. इथं तुम्ही प्रायव्हेटमध्ये करत असाल तर तुमच्या प्रोप्रायटरचं इथं नाव येते मेडिकलचं, समजा ABC फार्मसी, खाली तुमचं त्याचं प्रॉपर्टीचं नाव येऊ शकतं, त्याचा ॲड्रेस येऊ शकतो आणि बाकी इथं सही सिक्का त्याचा तुम्हाला घ्यायचा आहे. तर लक्षात येते बाकी डेट सहित तुम्हाला इथं रिक्वायर्ड करून त्याच्याकडून घ्यायचं आहे. बाकी अशा प्रकारचं हे सरकारी किंवा गव्हर्नमेंटचं जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अनुभव प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला दाखवून दिलं मी. विद्यार्थ्याचं नाव, त्याचं फार्मसी काउन्सिलचं रजिस्ट्रेशन नंबर, महत्त्वाची जॉईनिंगची डेट. आता हा कंटिन्यू विद्यार्थी काम करत आहे आपला, त्याच्यामुळे इथं पुढची डेट टाकली नाही. तुम्ही जर सोडला असेल 2 वर्षानंतर त्याची डेट इथं येईल, पेमेंटचा क्रायटेरिया आणि खाली थोडक्यामध्ये इथं ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. आता आपल्याला PDF मध्ये तसं मेन्शन केलं होतं की फार्मसी ऑफिसरच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय असायला हव्यात किंवा आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षित करत आहोत, तर ते इथंच त्यांनी मेन्शन केलं आहे. आता हा एक आयडियल फॉर्मॅट म्हणून तुम्ही घेऊ शकता याला. बाकी तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही कुठल्याही पद्धतीनं हे अनुभव सर्टिफिकेट बनवू शकता, पण इथं व्यवस्थित दिल्याप्रमाणे तुमचं नाव आलेलं आहे, दिनांक आलेला आहे, तुमचं पेमेंट कव्हर केलं आहे, त्याच्याबरोबर तुमच्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या काय आहेत ॲज अ फील्डवरती तर त्यासुद्धा मेन्शन केलेलं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे तुमचं इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये बनवू शकता. त्याच्यानंतर 2 नंबरला पुन्हा एकदा मी नॅशनल हेल्थ मिशन
हे जे हेल्थ डिपार्टमेंट जिल्हा परिषद परभणीच्या अंडर हा विद्यार्थ्यांनी काम केलं होतं. तर त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जे आहे हे थोडक्यामध्ये तुम्हाला इथे मेन्शन केलेलं आहे मी. तर ते बघूयात आपण थोडक्यामध्ये कशा प्रकारचं आहे. पहिलं आरोग्य विभागाचं दाखवलं मी. आता जिल्हा परिषद परभणीचं जिल्हा परिषदचं एक महत्त्वाचं NHM डिपार्टमेंट आहे. ते आपल्या एका विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट दाखवूयात. 2018 मध्ये इश्यू केलं होतं. हेल्थ डिपार्टमेंट जिल्हा परिषद परभणी यांच्याकडून ते इश्यू झालेलं आहे. आता खाली बघा, दिस इज सर्टिफाईड दॅट. आता इंग्रजीमध्ये आहे. वरचं जे आपण बघितलं ते मराठीत बघितलं. आता इंग्रजीमध्ये जर फॉर्मॅट तुम्हाला बनवायचं असेल तर खाली तुम्हाला याच्यामध्ये त्या भेटून जातील. दिस इज सर्टिफाईड दॅट विद्यार्थ्याचं नाव XYZ हॅज वर्क विथ अस ॲज अ फार्मासिस्ट ॲट अ मेडिसिन स्टोर्ड ZP परभणी नॅशनल हेल्थ मिशन फ्रॉम जॉईनिंग केल्याची तारीख आणि शेवटी सोडण्याची तारीख. हॅज अ गुड मॉरल कॅरेक्टर. ही स्पेंड हिज गुड टाईम विथ अस अँड ड्युरिंग द टेन्युअर ऑफ हिज सर्व्हिस वी फाउंड हिम टू बी सिन्सिअर अँड हार्डवर्किंग. was a great pleasure working with XYZ विद्यार्थ्याचं नाव for his employment duration and he proved himself as one of the most important assets of the organization. Hence this एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इज इश्यूड. खाली मेंबर ऑफ सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसरची साईन आणि सिक्का सहित हे जे सर्टिफिकेट जे आहे ते इश्यू केलेलं आहे. लक्षात आलं. मराठीमधला फॉर्मॅट बघितला, इंग्रजीमध्ये फॉर्मॅट बघितला. आता याच्यामध्ये जे जॉब रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमच्या त्या दिलेल्या नाहीत, तर तुम्ही इंग्रजीमध्ये वरच्याप्रमाणे इथं तर तुमच्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटी टाकून याला जे आहे ते पूर्णपणे अपडेट करू शकता. हे सुद्धा एक आयडियल पद्धतीचं सरकारी गव्हर्नमेंटचं इश्यू केलेलं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे. हे झाले दोन. दुसरा फॉर्मॅट. त्याच्यानंतर जर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट मेडिकलवरती काम करत असाल, तर आपल्यापैकी जवळपास 80 ते 90% विद्यार्थी या फॉर्मसाठी जर फिलिंग तुम्ही करत असाल तर तुम्ही बऱ्यापैकी कुठल्याही एखाद्या प्रायव्हेट मेडिकलवरती आपण काम करत असू तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं हे 3 नंबरचं सर्टिफिकेट. तर हे आपण आपल्या एका विद्यार्थ्याचं जे प्रायव्हेट मेडिकलवरती काम करत होता तर त्यांच्याकडून घेतलेलं आहे. सांगलीला विद्यार्थी काम करत होता आणि अशा प्रकारे 2020च्या महत्त्वाच्या डेटला हे सर्टिफिकेट जे आहे ते आपण त्याच्याकडून त्या विद्यार्थ्यांनी घेतलेलं होतं. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वर रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा डेट, वर जे आहे ते ज्या मेडिकलवरती काम करताय त्याचं पूर्ण नाव, त्याचा कॉन्टॅक्ट डिटेल, त्याचा ॲड्रेस, मोबाईल नंबर. त्याच्यानंतर खाली दिलेलं आहे दिस इज सर्टिफाईड दॅट एक विद्यार्थ्याचं नाव हॅज बीन वर्किंग विथ अस इन आवर मेडिकल स्टोअर ॲज अ ट्रेनी फार्मासिस्ट फ्रॉम 4 मार्च 2019 to 14 मार्च 2020. ही इज व्हेरी सिन्सिअर, हार्डवर्किंग अँड क्लीन इन लर्न फर्दर. He has excellent conduct and character. This certificate has been issued upon विद्यार्थ्याचं नाव, रिक्वेस्ट विदाउट एनी लायबिलिटी अँड समोर मेडिकलचं नाव. खाली मेडिकलचं नाव, प्रोप्रायटरचं नाव, त्याची सिग्नेचर आणि त्याचा मेडिकलचा शिक्का. तर हे तुमचं प्रायव्हेट मेडिकलचं. त्याच्यानंतर खालीसुद्धा दुसरं एक सर्टिफिकेट ते सुद्धा तुम्ही बघू शकता ज्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर तुम्हाला आता नेमकं इंग्रजीमध्ये तुम्ही सर्टिफिकेट बनवत असाल आणि तुम्हाला फार्मसी ऑफिसरच्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय असतात थोडक्यामध्ये तर ते तुम्हाला पाहिजे असेल तर खाली त्याचं पुन्हा आणखी सर्टिफिकेट थोडक्यामध्ये पुन्हा मेन्शन केले मी, जे की आपल्या विद्यार्थ्याकडून हैदराबाद एक जॉईन केलं होतं त्याच्याकडून ते घेतलेलं आहे. इट इज सर्टिफाईड दॅट विद्यार्थ्याचं नाव वॉज एम्प्लॉयमेंट विथ आवर कंपनी फ्रॉम द डेट ॲज अ फार्मासिस्ट. हर मेजर वर्क रिस्पॉन्सिबिलिटीज इन्क्लूड प्रिस्क्रिप्शन प्रोसेसिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द मेडिसिन्स, check for the drug expiration during the distribution, sale and expand the sale of OTC over the counter medicines, maintaining the record of the purchase and sale of the drug, handling the patient queries regarding the medication, company with the regulatory laws of pharmacy, daily update of inventory information. Throughout her tenure we found her highly committed team player with strong conceptual knowledge at ABC Pharmacy. Wish her success in future employment. खाली मेडिकलचं नाव, HRचं नाव आणि साईन सिग्नेचर. तर सगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला मी डिस्कस केले. अशा प्रकारे तुम्ही कुठलाही एक मराठीमध्ये इंग्रजीमध्ये फॉर्मॅट बनवू शकता. तुमचं नाव, जॉब रिस्पॉन्सिबिलिटी, महत्त्वाची जॉईनिंगची डेट, सोडल्याची तारीख, एकूण अनुभव किती होतो आहे, अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. आता हे 3-4 सर्टिफिकेट तुम्ही केअरफुली एकदा बघून तुमचं एक आयडियल जे आहे ते तुमचं नाव टाकून अपडेट करू शकता. बाकी PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंगवरती दिली. याच्याबद्दल काही मनामध्ये शंका, काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचबरोबर काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर आपले एक्झामसाठी वेगवेगळे पुस्तकं आहेत. एक स्क्रीनवरती बघू शकता 5,500. याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज मी तुम्हाला MCQ दिलेत. त्याचबरोबर हे औषध नियमन अधिकारी आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जवळपास 7,000 ते 7,500 MCQ मी दिलेत. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग, GS, GK, फार्मसीचे प्रश्न, त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज MCQ प्रॅक्टिससाठी दिले. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेटसुद्धा दिलेले आहेत. जसा 60-40चा पॅटर्न आपल्याला या भरतीमध्ये दिलेला आहे त्याच प्रकारचा पॅटर्न तुम्हाला या पुस्तकामध्ये मी डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. अशा प्रकारचं पुस्तक तुम्हाला आपल्या वेबसाईट pvthora.com याच्यावरती अवेलेबल आहे.
तिथून तुम्ही डिस्काउंट प्राईसमध्ये याला परचेस करू शकता. त्याचबरोबर अमेझॉन, फ्लिपकार्टवरती सुद्धा पुस्तकं अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही परचेस करू शकता. रिव्हिजन नोटसाठी हे पुस्तक आहे, ज्याचं नाव आहे फार्मसिस्ट एक्झाम फास्ट ट्रॅक रिव्हिजन चार्ट. त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे इम्पॉर्टंट चार्ट्स आहेत रिव्हिजनसाठी ते तुम्हाला दिलेले आहेत. त्याचबरोबर औषध नियमन अधिकारी या पुस्तकासोबत दुसरं पुस्तक 2025मध्ये आता अपडेट केलेलं आहे मी, त्याच्यासोबत लॉन्च केलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 8,500 MCQ दिलेले आहेत. हे दोन्ही पुस्तके मिळून जवळपास 15,000 ते 15,500 प्रिव्हियस ईयरचे क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटून जातील, जे की येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला महत्त्वाचे आणि मार्गदर्शक ठरतील. सर्व पुस्तके सांगितल्याप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. काही अडचण असेल, काही डाऊट असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. माझा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर अशा प्रकारची तुमच्या मनातील जे डाऊट किंवा जे शंका होत्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटबद्दल आणि या भरतीबद्दल त्या सर्व क्लिअर झाल्या असतील आय होप. तर हे व्हिडिओ बघून तुम्ही जे आहेत ते सगळं तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, अनुभव प्रमाणपत्र बनवू शकता. काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टेक्स्ट करू शकता. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुम्ही काळजी करा आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.